ज्या मतदारसंघात उमेदवार निवडून येऊ शकतात तिथं उमेदवार द्यायचा आणि जिथं उमेदवार निवडून येणार नाहीत तिथं आपल्या विचाराच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा। ही घोषणा आहे मनोज जरांगे पाटलांची। आजपासून जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। भाजपचे सगळे आमदार घरी बसवणार, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत अशी टीका मनोज जरांगे पाटील सातत्याने करतायत। भाजपचे अनेक उमेदवार पाडण्याचा चंगस त्यांनी बांधलेला दिसतो। त्यासाठी काही जागांवरती अपक्ष उमेदवार उभे करण्याची चाचपणी सुद्धा जरांगे पाटील करतात। आता जरांगे कोणत्या जागांवर आपले उमेदवार उभे करतील, त्यांचे किती उमेदवार निवडून येतील याचे वेगवेगळे अंदाज सध्या बांधले जात आहेत। पण गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहिलं तर अपक्ष उमेदवार उभा केले आणि ते उद्या निवडून जरी आले तरी ते आमदार जरांगे पाटलांसोबत कायम थांबतील का? पक्षांतर बंदीचा कायदा झुगारून पक्ष फुटलेले असताना अपक्षांना तर असा कोणताच कायदा लागू होत नाही। उद्या जर सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही एका बाजूला त्याच्या बाजूने जायचं झालं तर पक्षांतर बंदी सोबतच इतर कायदेशीर वचक अशा उमेदवारांवर असणार आहे का? यांसारखे अनेक प्रश्न विचारून जरांगे पाटलांची अपक्ष उमेदवार देण्याची खेळी अडचणीत येऊ शकते असं सांगण्यात येतंय। पण खरंच असं होऊ शकतं का? जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार दिले तर नेमक्या काय अडचणी येऊ शकतात आणि ही खेळी कशी फसू शकते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। आता मनोज जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार देण्याची घोषणा करून स्वतःचीच अडचण निर्माण केली असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे भाजपला होणारा फायदा। मनोज जरांगे पाटलांनी भाजपच्या विरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे, पण त्यांनी उमेदवार उभे केले तर याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं बोललं जातंय। याचं कारण म्हणजे भाजपकडनं सुरू असलेली स्मार्ट खेळी। भाजपनं मराठवाड्यात जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। त्यांनी पहिल्याच यादीत मराठवाड्यातल्या 16 जागांवर आपले उमेदवार घोषित केलेत, ज्यातल्या 2 जागा राखीव आहेत। उरलेल्या 14 जागांपैकी 10 ठिकाणी भाजपनं मराठा उमेदवार उतरवण्याची खेळी केली आहे। यातल्या जवळपास 8 जागांवर महाविकास आघाडीकडनं सुद्धा मराठा उमेदवार देण्याची शक्यता आहे। मराठा विरुद्ध मराठा या लढतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचा अपक्ष उमेदवार उभा केला तर तिरंगी लढतीत भाजपलाच याचा फायदा होऊ शकतो। कारण लोकसभा निवडणुकीत मराठा समाज भाजपच्या विरोधात गेलेला दिसला। आता विधानसभेला सुद्धा हाच समाज पुन्हा भाजपकडे वळण्याची शक्यता नाहीये। मराठा समाजाची एकगठ्ठा मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळू शकतात अशी शक्यता आहे। पण जरांगे पाटलांनी जर आपले उमेदवार उभे केले तर साहजिकच मराठा मतांचं महाविकास आघाडी आणि जरांगेंच्या उमेदवारामध्ये मतविभाजन होईल। आंदोलनाच्या प्रभावाखाली असलेला एकगठ्ठा मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी जाण्याची शक्यता आहे। परिणामी ओबीसी मतांची वोट बँक राखून असलेल्या भाजपला याचा फायदा होऊ शकतो। मनोज जरांगे यांनी अपक्ष उमेदवार उभे करण्याची घोषणा करून स्वतःची अडचण निर्माण केली आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचा कुठलाही राजकीय पक्ष स्थापन न करता उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे। मी सांगेल त्या अपक्ष उमेदवाराला निवडून द्या अशी त्यांची भूमिका आहे। पण हा उमेदवार जर निवडून आला तर त्याने विधिमंडळात काय भूमिका घ्यायची, कोणते मुद्दे मांडायचे, कशाला आणि कोणाला समर्थन द्यायचं यावरती मनोज जरांगे यांचा कसलाही कंट्रोल राहणार नाही। कारण निवडून आल्यानंतर तो उमेदवार वेगळी भूमिका घेत असेल तर त्याच्यावरती पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई सुद्धा करता येणार नाही। त्यामुळे एकदा का जर तो निवडून आला तर जरांगे यांना तो जुमानण्याची शक्यता कमी आहे। स्वमर्जीनं निर्णय घेऊ शकतो। या उलट जरांगे पाटलांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर जर उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा जरांगेंना होऊ शकतो। हा फायदा दुहेरी असू शकतो। स्वराज्य पक्षावरती उमेदवार उभे करण्याचा पहिला फायदा म्हणजे स्वराज्य पक्षाचं संघटन जरांगे पाटलांच्या मदतीला येऊ शकतं। दुसरा फायदा म्हणजे स्वराज्य हा पक्ष असल्यामुळे कुठल्याही आमदाराने भविष्यात जर पक्ष सोडला तर त्याला पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ शकतो। आता आगामी काळात जरांगे पाटील संभाजीराजे छत्रपतींसोबत जाण्याचा निर्णय घेतात का यावर सगळ्यांचं लक्ष असेल। आता यानंतर जरांगेंनी अपक्ष उमेदवार उभे करत स्वतःची अडचण निर्माण केली याचं तिसरं कारण म्हणजे जे आमदार आहेत ते सोडून जाण्याची भीती। सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, पण पुढच्या 4 ते 5 वर्षात त्यांचा प्रभाव असाच राहील हे ठामपणे सांगता येत नाही। त्यांचा प्रभाव कमी झाला तर त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या आमदारांना गळती लागू शकते। अनेक जण सत्तेच्या मागे जाऊ शकतात, वेगवेगळ्या राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात आणि आपलं राजकीय करिअर सेट करू शकतात। त्यामुळे मनोज जरांगे पाटील राजकीय दृष्ट्या बॅकफुटला जाऊ शकतात। याशिवाय सध्या ते स्वबळावर निवडणूक लढवतायत, तरी त्यांची राज्यामध्ये स्वबळावर सत्ता येईल असं म्हणता येत नाही।
जेवढी त्यांची ताकद आणि संघटन आहे ते तितकंसं पुरेसं नाहीये. त्यामुळे त्यांनी काही आमदार निवडून जरी आणले तरी त्यांना एकतर सत्ताधारी पक्षासोबत जावं लागेल किंवा विरोधी पक्षाच्या बाकावर बसावं लागेल. अशातच त्यांनी ज्या हेतूने निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे तो हेतूच मागे पडू शकतो. परिणामी अपक्ष उमेदवार उभे करण्याची घोषणा करून जरांगेंनी स्वतःसाठी अडचण निर्माण करून घेतली आहे असं म्हटलं जात आहे. यानंतर आता या संदर्भातलं चौथं कारण आपल्याला सांगता येईल ज्यामध्ये जरांगेंची अडचण झाल्याचं दिसतं ते म्हणजे राजकारणात निष्क्रियतेचा लागू शकणारा टॅग. मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी निवडणूक लढण्यासाठी जी तयारी लागते ती तयारी त्यांची अजून झालेली नाहीये. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे, पण जरांगे यांचा अजूनही एकही उमेदवार ठरला नाहीये. त्यांच्या बैठकांचं आणि मुलाखतींचं सत्र चालू आहे, त्यामुळे त्यांनी घाईघाईनं उमेदवार दिले तर ते निवडून येतील का याची शाश्वती फारच कमी असल्याचं दिसतं. अशातच जरांगे पाटील आपले उमेदवार निवडून आणू शकले नाहीत तर राज्यात त्यांची ताकद नाहीये, मराठा समाजात त्यांचा प्रभाव नाहीये हा मेसेज जाऊ शकतो. आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेला लाखो मराठा बांधव एकत्र धावून येतात हे मागच्या काही काळात आपल्याला सातत्याने दिसून आले. लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी अंतरवली, सराटी ते मुंबई असा काढलेला मोर्चा असू देत किंवा अलीकडेच नारायणगडावर घेतलेला दसरा मेळावा, दोन्ही कार्यक्रमांना मराठा समाजानं लाखोंच्या संख्येनं गर्दी केलेली. एक प्रकारे त्यांनी शक्ती प्रदर्शन करत जरांगे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं. पण आता निवडणुकीत आपले उमेदवार जर जरांगे पाटील निवडून आणू शकले नाहीत, राज्याच्या राजकारणात किंग मेकर ठरले नाहीत तर ते राजकारणातनं कायमचे बादही ठरू शकतात. अपक्ष उमेदवार देण्याची घोषणा करत जरांगेंनी स्वतःची अडचण निर्माण केली असं म्हणण्याचं पाचवं कारण सांगता येतं ते म्हणजे मराठा आंदोलनाला बसणारी खेळ. मागच्या 14 महिन्यात मनोज जरांगे पाटलांनी एकूण 6 उपोषणं, एक भव्य मोर्चा, अनेक साखळी उपोषणं, रास्ता रोको आणि आंदोलनं करत सरकारला धारेवर धरले. यातनं त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण द्यायला सरकारला भाग पडले. याशिवाय त्यांनी 50% आतलं ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. याला राज्यभरातनं प्रतिसाद मिळतोय. पण त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं मराठा आरक्षणाच्या चळवळीला राजकीय रंग मिळालाय. त्यामुळे मागच्या 14 महिन्यात त्यांनी जो लढा उभा केला, सरकारवरती जो दबाव आणला, याला कायमची खीळ बसू शकते. मागच्या 42 वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी केली जाते. 22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला. त्यानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. अलीकडेच 2016 मध्ये सुद्धा मराठा समाजानं राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चे काढले, राज्यभरात वातावरण निर्माण केलं. पण या मोर्चाचं नेतृत्व कुणाकडेही नसल्यानं हा फोर्स कालांतराने कमी झाला. पण आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि फोर्स एक हाती हँडल करतायत. सरकार सोबतच्या वाटाघाटी सुद्धा ते सक्षमपणे करतायत. पण आता त्यांनी अपक्ष उमेदवार उभा करण्याची घोषणा केल्यानं मागच्या 14 महिन्यात जरांगे यांनी मराठा आंदोलनासाठी जी चळवळ उभी केली आहे त्याला खीळ बसू शकतो असं सांगितलं जातं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ठरू शकतं ते म्हणजे एका सामाजिक मागणीला या भूमिकेमुळे राजकीय महत्वाकांक्षा म्हणून पाहिलं जाऊ शकतं. एकूणच या सगळ्या अडचणींमुळे जरांगे पाटलांच्या अपक्ष उमेदवार उभ्या करण्याच्या निर्णयानं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पण जरांगे पाटलांनी आपले हेच उमेदवार स्वराज्य किंवा तशाच प्रकारच्या कोणत्याही एका पक्षीय संघटना असलेल्या संघटनेसोबत जोडून आणले तर मात्र जरांगे पाटील किमान राजकारण आणि जाती आधारित आरक्षणाचा सामाजिक मुद्दा यामध्ये अंतर ठेवू शकतात. असो तर मुलाखतींच्या फार्स नंतर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे महत्वाचं असणार आहे. तुर्तास तरी स्वतंत्रपणे अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय जरांगे पाटलांच्या आंदोलनालाच अडचणीत आणू शकतो असं म्हटलं जात आहे. तुम्हाला जरांगे पाटलांचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय पटतो का? तो योग्य ठरेल का? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.